नमस्कार, रामकृष्ण हरी. तर चला, आज ना आपले 3 भांडे भरलेत मलईने, म्हणजे दुधावरची साय काढून ठेवत असते मी. आणि आपल्याकडं आहे खास देशी गाई. तर तिचं दूध तापलं ना की छान अशी पिवळी जरत मस्त साय येते. या साईवरती कसलंही म्हणजे प्रक्रिया नाही केलेली की लोक काही हळद टाकून ती पिवळी बनवतात. आपण तसं काहीही केलेलं नाही. तर 3 दिवस मागील व्हिडिओ मी 3 आठवड्यांपूर्वी टाकलेला आहे बघा. तर 3 आठवड्याची एवढी मलई साचली आणि आज मी ती म्हणजे मिक्सरमध्ये हलवून घेतली. काय होतं ना, रवीने आपण हलवतो पण कमी तूप निघतं. जर तसं मिक्सरमध्ये हलवलं ना भरपूर लोणी निघतं. तर पहा किती मोठा गोळा निघला आहे. आणि आज मला खरंच आनंद झाला आहे. आज ना खूप जास्ती म्हणजे लोणी निघलं आहे बघा. आणि कसं पिवळं जरत आहे. म्हशीचं होतं पहिलं अगदी 15 दिवसाला 10 दिवसाला मी 1-1 किलो तूप काढायचे. पण ते तूप काढताना इतकं आनंद होत नव्हता. एवढा आनंद ह्या गाईच्या तुपापासून होतो आहे. कारण गाईचं इतकं महत्त्व आहे ना. गाईचं दूध मुळातच लई पातळ असतं आणि त्यातून पण म्हणजे ही मलई काढायची. अजून दूध पातळ होतं. पण आम्ही का काढतो तर आमच्या घरात लहान मुलं आहेत आणि त्या मुलांना पातळच दूध लागतं. जास्ती घट्ट असलं की त्यांना त्रास होतो, पोट साफ होत नाही त्यांचं. त्याच्यामुळं आपल्याला असं मलईच काढून टाकावे लागते. तर अंदाजे वजनाला तर किलोच्या पुढं वाटतो आहे गोळा हा. तर मी ठेवलं आहे ते तूप काढायला. तर बघा ना, तुपाला किती मोठी परीक्षा द्यावी लागते. अगोदर ते दूध असतं, दुधाच्यानंतर दही बनवायचं, दह्याच्या नंतर ताक व्हायचं, ताकातून नंतर लोणी काढायचं आणि लोण्यातून नंतर मग हे तूप. ते पण किती मोठी अग्निपरीक्षा देऊन. असंच माणसांचं काहीतरी आहे की अग्निपरीक्षा दिल्याशिवाय कुठल्याही माणसाला, व्यक्ती असो किंवा काही असो, त्याची म्हणजे ख्यातीच होत नाही तशी तुपाची. आणि ते इतकं पवित्र झालं. आणि बघा, आज मला वाटलंसुद्धा नव्हतं एवढं तूप निघेल. हे एवढं पातेलं भरलं आहे आणि हे अर्धा लिटरच्या बाटल्या आहेत, म्हणजे डबे आहेत तुपाचेच. ते मी आता भरून घेते. आणि ते 2 भरूनसुद्धा उरलं. मला वाटलंसुद्धा नव्हतं एवढं तूप निघेल, पण खरंच बघा एवढं तूप उरलं. आणि आता तिसऱ्या बाटलीला पहिलं अर्धं आहे, असं नाही की 3 गच्च भरल्या. पहिलं अर्धं होतं यामध्ये आणि आता हे एवढं. तर बघा, घरचं असल्यावरती किती छान वाटतं ना. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.